परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। जरा पुढे बस म्हणजे मला ऐकायला येत नाही वाक्य. जवळ बसलं वाक्य ऐकायला येतं. ठीक आहे बस. माझ्या ऐकण्याच्या सोयी नाही. बसा तुम्ही कुठे. तो जमते तिथं. हा अभ्यास विषय आहे. शास्त्र अभ्यासातून चिंतन करायचं असा विषय. फक्त भावनेतून अभ्यास आहे. भावनेतून अभ्यास शुद्ध भावना लवकर. आता हे काय जरा मारलेलं घोड्याला काटवलेलं बा. ओंकार चिंतन में परमहंस का अधिकार. परमहंस म्हणजे संन्यासी. शास्त्रीय त्याला परमहंस म्हणा. एक हंस आणि एक परमहंस. हंस हे साधक आणि परमहंस हे संन्यासी अधिकारी मुक्त. जो पूर्व रीति से ओंकार के स्वरूप को जाने है सो मुनि है. म्हणजे मागचं जे तुम्हाला चिंतन ओमचं त्या ओमचं चिंतन जो जाणतो तो मुनी आहे. म्हणजे तो मनन करतो म्हणून मुनी. नेहमी लय चिंतन विश्व तेजसमध्ये, तेजस प्राज्ञेमध्ये, प्राज्ञा अज्ञानामध्ये, अज्ञान अधिष्ठानामध्ये असं जे नेहमी लय चिंतन करतो त्याला काय म्हणायचं. मुनि. मुनी. का म्हणायचं मुनी. मनन. मनन करतो म्हणून. हा. जो नहीं जाने है सो मुनि नहीं. हा. जो नहीं जाने है सो मुनि नहीं. हा. जे हे ज्याने कळलं नाही, ज्याने जाणलं नाही त्याला मुनी म्हणता येत नाही. आणि ज्याने जाणलं, जे याचा विचार करतात ते मुनी. आणि हे जर नाही कळलं तर ते मुनी नाही. साधक नाही, काही नाही. काहे ते मुनी नाम मनन करने वाले का है ना. ते कशाला म्हणायचं मुनी. मनन करणे. हा. मनन कोणाला होतंय. मनन कोणाला होतंय. ज्याला लय चिंतन कळत त्याला. विचारल्या विषयानेच बोलायचं. ज्याला लय चिंतन कळलं. विश्व तेजसमध्ये, तेजस प्राज्ञेमध्ये, प्राज्ञे सूर्यामध्ये, सूर्य ईश्वरामध्ये, मायामध्ये आणि अधिष्ठानामध्ये. हे ज्याला कळलं, हे ज्याचे विचार सतत आहे तो मुनी आहे. आणि हे जर नसेल तर मुनि. चला. यह ओंकार का चिंतन मनन रूप है. आणि हे ओमचं चिंतन जे आहे मनन रूप आहे. म्हणजे विचारपूर्वक आहे. मनन म्हणजे विचार. जाके ओंकार का चिंतन रूप मनन नहीं सो मुनि नहीं. म्हणजे आता ओमचं मनन नाही, ओंकार रूप. ओम हे ओंकार ब्रह्मरूप आहे असं ज्याचं चिंतन आहे तो मनन मुनी नाही. तो साधक नाही, तो साधू नाही, तो परमार्थिक नाही. यह मांडुक्य उपनिषद की रीति से संक्षेप से ओंकार का चिंतन कहा है. आता हे कोणतं उपनिषद. मांडुक्य उपनिषद. उपनिषदमध्ये वेद, वेदाचे सगळे उपनिषद किती आहेत. गुरुजींनी सांगितलं होतं आम्हाला 1680 सगळे. तर 1680 पैकी
840 कर्मपर आहेत. किती? 840 कर्मपर आणि 332 उपासनेपर आणि नाही 800 गेले. आता किती राहिले? 800 राहिले. 1680 त्यातले 840 कर्मपर, 840 कर्मपर आणि 732 उपासनेपर आणि 108 ज्ञानपर. आणि त्या 108 ज्ञानपर मधून मांडूक उपनिषदमध्ये ह्या ओमचा विषय आला. हे सांगायचं आम्हाला. किती उपनिषद एकूण? 1680 असू दे. तर त्याच्यातून एकच ज्ञानामध्ये 108च आहेत. आणि ज्ञानामध्ये 108 असून बी हे अभ्यासाचा विषय बरं का. म्हणजे हे जर अभ्यास लाभला तर स्वतः बी आनंद भोगता येतो आणि दुसऱ्याला सांगता येतं. म्हणजे शास्त्र अध्ययन कशा करता करायचं? दुसऱ्याच्या कल्याणाकरता. आणि तुमचं स्वतः जेवायचं, स्वतः खायचं, स्वतः झोपायचं. तुम्हाला कोणाची गरज नाही. आणि तुम्हाला कोणाला सांगता आलं बाहेरकडे थोडंफार सांगता येईल. नाही तर शंकर कुशंकर न्यायचं करता येत नाही तुम्हाला. आणि ही असलेलं शंकर कुशंकर न्यायचं करता येतं. म्हणून मांडूक उपनिषद यामध्ये ओमचं चिंतन सांगितलं. और भी नरसिंह तापिनी आदि उपनिषदन में या का प्रकार है. आणि नरसिंह तापिनी जे आहे उपनिषद त्याचा बी आहे. मांडूक्य उपनिषदामध्ये नरसिंह तापिनी जे उपनिषद त्याच्यामध्ये याचा विस्तार आहे. यह ओंकार का चिंतन परमहंस का गोप्य धन है. आणि हे परमहंस जे असणारे म्हणजे जीवनमुक्त झालेले म्हणून जे संन्यासी चैतन्य स्वामी, आनंदाश्रम स्वामी हे त्यांचं गुप्तधन. त्यांनी नेहमी ओमच्या चिंतनात राहावं. म्हणजे हे कळायला कठीण म्हणून गोप्य म्हणायचं. आणि हे संन्यासालाच कळत असतं. आणि ज्यालाही कळत तो संन्यासी असतो. अंतरंग बहिरंगिक संन्यासी आणि एक विचारातला संन्यासी. मी माझी अशी आठवण विसरले जायच्यानंतर करतो पार्थान संन्यास निरंतर. तो साधक अंतरंग साधक तो संन्यासी. आणि भगवे कपडे घेतले आणि हे चिंतने आहे ते दोन्ही अंगाने संन्यासी. बहिर्मुख पुरुष का याविषयी अधिकार नाही. म्हणजे काय? म्हणजे काय? बहिर्मुख पुरुषाचा याच्यात अधिकार नाही म्हणजे कोण? आंधळी सत्वगुणाचा. गुरूंच्या भाषांचे आंधळी सत्वगुणातले हे कीर्तन भजन पूजन करणारे. त्यात एखादा महात्मा जर असेल तो महात्मा सोडला तरी हे यांचा अधिकार नाही याच्यात. बहिर्मुख म्हणजे हे लोक पंडित, विद्वान, योगी, भक्त, कर्मठ हे बहिर्मुख असणारे त्यांचा याचा अधिकार नाही. यांच्यावर का संसर्गाचा विषयच नाही आमच्याकडे. आम्ही नेहमी तुम्हाला सांगतो यांचा विषयच नाही आमच्याकडे. गोराख्या कक्षात नेऊन घातले त्या शास्त्राने. शाळेतल्या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. मग जर हे ओमचं चिंतन करत नसले तरी त्यांचा हा विषय नाही. मग जे परमहंस संन्यासी आहे त्यांचा गुप्त रूप धन आहे. त्याने आपल्या स्वतः आनंदाचा राहायचं. अत्यंत अंतर्मुख का अधिकार है. अत्यंत अंतरंग म्हणजे काय सांगतो. नुसतं निध्यासनामध्ये वृत्ती अत्यंत अधिकारी. अत्यंत जवळचा अधिकारी ज्याचं निध्यास चालू आहे सारखं तो अत्यंत अंतरंग अधिकारी. म्हणून संपले, श्रवण संपले, साधन चतुष्टयता संपली. हे सगळे संपल्यानंतर नुसती ध्यान आहे. नुसतं ध्यान आहे. हे अत्यंत जवळचं चिंतन आहे. म्हणून ध्यानी ध्याता पंडित राया मना सहित पालटे काया. खा जर ध्यान झालं
ध्यानात जर वरती रंगली तर सगळं शरीर सुद्धा तद्रूप होत आहे. ते अष्ट करायचं फोटो आहे ना, मारुती रायच झाले ते. तसं खास जर ध्यान लागलं, ध्यानामध्ये जर वृत्ती रंगली तर तिथं लिहिलंय ध्यानी ध्याता पडलं काय मनासहित पालतं काय. अरे मनाचं शरीर तद्रूप होत आहे. ही खरं ध्यानाची स्थिती कस होते. आणि बहिरंगाचा हा विषय नाही, अत्यंत अंतरंग. त्याला एकच नेहमी धारणा ज्याची आहे. धारणा कशाला म्हणा पंचोच्या धारणा म्हणजे एक विशेषतच खेळणं वरतीवर. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृत स्वप्ने त्याला म्हणायचं धारणा. तेव्हा बुद्धी निश्चयात्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठारा की पूर्व तत्परण अहर्निशी ही धारणा. धारणा म्हणजे विषय वृत्तीच्या बाजूला नाही, निश्चितच आपल्या स्वरूपाची वृत्ती राहणं ही धारणा. आणि अत्यंतिक अंतरंग आहे. ही मी कसं सांगतो अत्यंतिक अंतरंग. आता अत्यंतिक अंतरंग ह्याचे खुणं काय. आम्ही शास्त्र वाचलेले माणसं, आमचा अनुभव तुम्ही केला, आम्हाला नाहीचा अनुभव पण सांगतो आम्ही. काय सांगू तुला. दिवस न कळे रात्री न कळे अंगी खेळ दैवत हे. ज्याला दिवस रात्र कळत नाही, ज्याला भूक ताण माहित नाही, ज्याला काय ते अत्यंत अंधंग. जोपर्यंत तुम्हाला भूक ताण कळते ना तोपर्यंत अभ्यास करा, अलीकडे कळते. जोपर्यंत तुम्हाला दिवस आणि रात्र कळते तर तुम्ही अलीकडे जायचं. आणि रात्र न कळे दिवस न कळे हे नाही दैवत खेळ. हे जे ज्याची उपासना आहे त्या उपासनेची अत्यंत जवळची साधना. त्याला दिवस नाही रात्र नाही, जेवण नाही, देहबुद्धी नाही, इंद्रिय नाही, काही नाही. आणि ती कशा हिंमत आहे. आणि अंतरंग अत्यंत अंतरंग लोकच ही जाणू शकतात. हो आमचे स्वामी आश्रम आनंदाश्रम स्वामी चैतन्य स्वामी त्यांचे वैभव सांगितलं नाही झालं. गावात जर बघितलं ना स्वामीकडे चैतन्य स्वामीकडे कधी जा, संध्याकाळी फक्त 2 किंवा 3 तास झोपणार. नंतर झोप येतं चिंतन, झोपतून कधी चिंतन. हे अत्यंत जवळचे साधन. आणि ते त्याचे विशेष खुलासा गुरुजींनी करावं. एकदा काय झालं, आबा असे दारात पडले. त्यावेळेस ते घर असं नव्हतं, आता बांधलेलं वॉटरच्या घरासारखं घर होतं त्यावेळेस. आणि आबा म्हणजे बोलले वाटले ते चुलते महात्मे होऊन गेले. आणि असे पडले. मी जवळ होतो. मी विचारलं अनाथ ध्वनी कसं. ते म्हणले अनाथ ध्वनी विचारतो म्हणले ह्यात काय विशेष आहे. आता बघा हे पडले आणि विषय घ्यावं लागले आणि प्रश्न उत्तर दिलं म्हणजे अखंड चालते. धीमक धीमक मर्दंग बजावे अनाहतवादी टाळ फार पिंड में भजन चले दिन रात. प्रत्येक पिंडामध्ये सगळ्यामध्ये रात्रंदिवस अनाहत ध्वनी चालतो. आणि अनाहत ध्वनी ज्याला कळला अत्यंत साधनाजवळचा विषय बरं का. अनाहत ध्वनी म्हणजे त्याचे 2 आवाज आहेत. एक मुरलीसारखा आवाज येतो आणि एक विण्यासारखा आवाज येतो. विण्यासारखा आवाज येणारा कनिष्ठ अधिकारी आणि मुरलीसारखा आवाज येणारा उत्कृष्ट अधिकारी. आणि अनाहत गुंतवले नेणे बाहेरंग. अनाहत ध्वनीमध्ये जो गुंतला तो स्थूल बाकीचं येत नाही आणि त्याच्या पुढे धारणा आहे. अनाहत ध्वनी तरी अलीकडे पुन्हा. आता जिथं तूर्या ते नाही मग या अनाहत ध्वनी कुठला आहे. अनाहत ध्वनी स्थूलामध्ये. अनाहत ध्वनी मस्तकात घुमतो ना आणि ती स्थूलात आहे. पण हे सूक्ष्माच्या पुढे गेला, 3 देहाच्या पलीकडे गेला. मग किती जवळ गेला हे मग अत्यंत. आणि हे जे कळतं ते म्हणणं नाही तो मुनी आहे. आणि हे जर नाही कळत तर तो मुनी नाही.
गृहस्थ का यामे अधिकार नाही. हा, कोणाचा? गृहस्थ. म्हणजे काय सांगा त्याचा अर्थ. गृहस्थ म्हणजे म्हणजे तो सांगतो ओवे प्रवृत्तीवर निगड होणे, विषयाशी तिळंजली देऊ नये. विषयाला तिळंजली काऊन देतात? ज्यावेळेस 10वा होतो त्या दिवशी असं आमच्या तिळंजली द्यावं लागतं. आता तुमचं आमचं नातं नाही आहे. तसं जागतिक जगाला ह्यांनी तिळंजली दिली. आणि प्रवृत्ती निगड व्हायला म्हणजे प्रवृत्तीला शिवायचंच नाही असा निश्चय झाला. मातेच निरधी भोगतात आणि माझ्या ध्यानामध्ये माझं सुख भोगतात. ते परमहंस संन्यासी. आणि ग्रस्ताचा विषय नाही. ग्रस्त म्हणजे ज्ञान म्यान त्याचा हा विषय नाही. का? गुरुच्या भाषेला आमच्या ठेकेचं कसं होतं, गोदीचं कसं व्हायचं, ही प्रपंचीची बोंब असते. हो, वाटतंय खरं नाही झालं. प्रपंचाची वृत्ती चिंतनी ग्रास सतहीन झालेली असते झाला म्हणून ग्रस्ताचा अधिकार नाही. म्हणून जो या देहावर उदास आशा करे ओकिता दैसा बिडारी. ह्या देहावर जो उदास आहे, भक्त आशे जाणार जे देही उदास त्यांचा हा अधिकार आहे. आणि उदास म्हणजे पुन्हा विचारा आम्हाला, उदास म्हणजे हा व्यासा निवडलाच नाही तिथं, ते उदास. नीट ऐकायचं कळेल, पण बैठक मनाची त्याला कळत असते. वेळ असल्याला हवेच नाही, सोपी गोष्ट आहे. नाही ना, जितका व्यवहार कमी असेल तितकी उत्यानंद होते, एवढेच उत्तर आहे. आणि जितका व्यवहार वाढेल तितका पश्चाताप वाढतो. म्हणजे व्याप तेवढा संताप, व्याप तेवढा संताप. म्हणजे खरा परमार्थ खाण्यापुरतेच उद्योग, देह निर्वाह पुरते आणि राहते हाता पायाचं. देह निर्वाह पुरतं परमार्थ करण्याकरता हाता पायाला करायचं. मग करून मागून चिंतन करा, नाहीतर आपल्या पोटापुरतं उद्योग करून हे करा. महाड्या बांधू नका, शेत घेऊ नका, काही करू नका. आता महाराजाला जर 50 वर्षांनंतर पोत्याचं बी पेरायला लागते, बाकीने काय करावं? तसं नाही का? म्हणजे ह्या महाराजा 50 पोते शेंगदाण्याचं बी लागतं पेरायला. शेत किती असं कोण झाले? गावाने ध्यानधारणा करावी. नाही तर जमत आमच्या इथे. विकाल तिथं विकाल माती म्हणून बुक्का. आमच्यात माती म्हणून बुक्का कळतो आम्हाला. तुझ्याजवळ माती आहे का बुक्का? अंतरंग साधनं आता दृष्टी पुढे आहे तू ते राहील. जो मी पाहिजे वेळोवेळा ज्या ज्यावेळेस वृत्तीत बदल, ज्या ज्यावेळेस वृत्तीचा प्रभाव त्याच्यावर तू समोर राहा माझ्या, मग तिचं मजा आहे. आणि अत्यंत अंत करू, अत्यंत अधिकारी हे परमहंस. आणि ते परमहंसाची गोष्ट आमचे सांगत असतात. आमचं महाराज, आमचे स्वामी महाराज 16 जिल्ह्याचे प्रांत, 4 मुलं, कोणी डॉक्टर, कोणी सिव्हिल सर्जन, कोणी बॅरिस्टर, कोणी प्रिन्सिपाल, असे 4 मुलं. पत्नी मी त्यांची पाहिली. काय तिची पत्नी पावा, पद्मिनीच इतके सुंदर. पण स्वामीकडे आले, स्वामींनी जाऊन पापणी तर हलवायची. कोण आले तर नाही, पण कोण बघायचं तर तिला तवावरती केंद्रित होते. नाही तरी पोतराचे चिंधे कशाला रे? हे लेकरवाळून पोतराचे चिंधे आहेत, असा त्याचा अर्थ आहे. अत्यंत अधिकारी हा. म्हणून सांगूच कंटिन्यू आलंच लक्षात. तुळशी माळा घातल्यावर देहावर तुळशी पत्र ठेवलंय, प्रपंचाचा अधिकारच नाही त्याला. आता कसं करायचं? तुळशी माळाचाच अर्थ असा आहे, देहावर तुळशी पत्र ठेवलंय, देहाचा माझा काही संबंध नाही. कळतं का हे तुळशी कशाला ओढायची?
पण संत नाही, जाऊ द्या, भावना तर वाढल म्हणून हे माळा घालायच्यात, खरं नाही. अत्यंत अधिकारी असायचो. चला. धन, पुत्र, स्त्री, संगाधिक रहित परमहंस का अधिकार है. तू सांगत आहे सारखं. काय काय? धन, हा, पुत्र, हा, स्त्री, हा. संगाधिक रहित. परीक्षा द्यायची ना पुढची. म्हणून एकच होत असते चांगलं, बाकीचं जे आहे ते नाही. अरे थोडं लक्षात घ्या, आपल्याकरता ते महात्मेच मुक्तच असतात. जिथं देव बोललं तिथं कण पडले. नामा कच्चा कच्चा नाही गुरु का बच्चा. कुठं हे काकाच्या तेल ढुकीमध्ये संत मंडळ नामदेव राहिलं कच्चा म्हणावं लागून घ्यावं. आणि देवाकडे गेलं तर देव बी बोलले खरं असतं, त्यांचंच खरं आहे बोलले. त्याला वाटलं देव तरी माझ्यासारखं, देव बोलले संतच खरं आहे. कुठं पळायचं तुम्हाला? तसं नसतं. जुड्या हडकुड्यात पिवळं नसतं होत, तर पेबीन दैवत. असे तपश्चर्या झाली पाहिजे की त्याच्यामुळे महाराज प्रकट झाले पाहिजे. तर याची वार्ता आज ऐकली, काय त्याचं तपश्चर्या आहे, त्याची भावना आहे. महाराजांचं दर्शन झालं साधी गोष्ट नाही. अशा काळामध्ये दत्ताचं 15 मिनिटं पायावर डोकं ठेवलं. काय हे माणूस नाही, हा कौतुक नाही, वस्तुस्थिती आहे. आणखीन आहेत का नाही खरी साधू? पण खरी साधू देवापाशीच असते, जगात नसते. खरे साधू आवडेचे एक ना आवडे आले, आवडेचे नावडे. म्हणून दारा पुत्र गृही नाही दया मैत्री, तो जाणता ते ज्ञान असे. जिथं दारा पुत्र यांच्यावर प्रेम नाही, तो अधिकारी ज्ञानाचा. म्हणून गृहस्थाश्रमाचा हा विषय नाही. चला, ओंकार के ध्यान वाले को फल. आता ओंकाराचे जे ध्यान करतात त्याला काय फल मिळत आहे, काय लाभ आहे त्याला? पूर्व प्रकार से ओंकार का ब्रह्मरूप ते ध्यान किए ते ज्ञान द्वारा मोक्ष होवे हे. हा, आता ओंकाराचं ध्यान ब्रह्मरूपाने केलं, शेवटचा झालेला विषय, त्याला मोक्ष होतो. मोक्ष म्हणजे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्त होते. परमानंद प्राप्त म्हणजे त्या आनंदाला बोलता येतं. अरे साधा झोपेतला आनंद तुम्हाला सांगता येत नाही. झोपे म्हणजे आनंद आहे, पण कुठे सांगता येतो? आणि जिथे तूर्य नाही, जिथे सुषुप्ती नाही, जिथे उन्मनी नाही, ते आनंद. उन्मनी तूर्य नंतरची अवस्था आहे. पण उन्मनी म्हणजे आनंदाचा भोग, पण चिंतन स्मरण नाही. आणि तूर्य म्हणजे आनंदाचं स्मरण आहे, म्हणजे आनंद कळतो. आणि उन्मनीमध्ये आनंद आहे, पण मी आनंद रूप आहे हे स्मरण नाही. असं ऐसा कोटी आठवत नाही, देहीचं विधेय भोगू दशा, हे चिंतन आहे. आणि हे तिथं संपलंय. त्याला तिथं काय नाही. त्याला एकच सांगायचं, गुरुने सांगावं. चारी भूताचं महाफळ उपयोग आहे. पाण्याचे बीज आहे, पृथ्वीचं पीक आहे, तेजाचे बीज आहे, लाईट, आणि वायूचं वाहन आहे. कारण पंक्चर झालं, वायू कमी झाला. पण आकाशाचं काय आहे? आणि आकाशासह कोणाचं भागतंय है ना? ते चारी भूताचा व्यवहार, पण आकाशाचा. मग आकाश शिवाय नाही का? आकाश व्यवहारात येत नाही. आकाशाशिवाय व्यवहार नाही, पण आकाश व्यवहारात येत नाही. हे जसं ब्रह्म कोण शब्दाचा विषय नाही, साधनाचा विषय नाही. चारी भूताचा उपयोग आहे ना. पृथ्वी खाण्यापिण्याचा उपयोग आहे, त्याचे मशागत आहे. पाणी
मी तयार होते. अग्नी ते स्वतः पाणी येणे याग होते. वायू ते नाही का कोणता वायू कमी झाला तरी शरीराचा या ऑक्सिजन का ऑक्सिजन बरं का ऑक्सिजन बरं ती वायू कमी झाला म्हणून शरीर वायाला गेलं. आणि पुन्हा कसं भरलं कोणाच ठोक. मग ह्या चारी भूताचा घर पण आकाशाचा आणि आकाश ही तुझ्या स्वरूपात लपित थपित करतोय. आकाश ही तुझ्या स्वरूपात लपून बसतंय. एवढं तुझं स्वरूप आहे. सांग आता कुठं गेलं ते. आणि हे ज्याला कळलं तो मुनी तो अत्यंतिक जवळचा विषय. हे बोले ना बोलू दे ना कसा बोटन दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या मुला. हे मुला तो गुरुचा खास असला तर हे अनुभव घे. तुझं सुख तुला कळलं पाहिजे आणि तुझ्या सुखामध्ये इतका रंगलं पाहिजे मी सुखाचा भक्त ही सुद्धा स्मरण नसलं पाहिजे. हे चित्तचिंतन आहे. मग सांग मोक्ष येतो म्हणायचं. हो नाही तर सगळं मनाने गुंतले इंद्रियाने गुंतले व्यवहाराने गुंतले सत्वगुणाने गुंतले शब्द ज्ञानाने गुंतलेत कलेने गुंतलेत सगळे गुंतलेत. हे आणि तिथं कोणतं साधन नाही. तिथं कोणतं साधन नाही आणि ते सांगून राहतो आहेस म्हणून ह्याच्यावर तू होती का नाही कोणाच ठोक. विषय सांगितला होता मी. नारायण डॉक्टरने पायावर डोकं ठेवून म्हणजे असाच फोटो काढा माझा नाही माझ्या गुरुच्या शक्तीचा विचार सांगत होतो मी. बहुत सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा पूर्ण अभ्यासा दास सद्गुरूचा तोची जाणे. काय जाणे जो पूर्ण सुपुण्य जो श्रीगुरूचा खरा दास आहे ते काय जाणे. शब्दाने संवादीचे इंद्रिय ज्ञानाचा भोगीचे बोला आधी झोंबीचे परमयाशी ही जाणे. त्यावेळेस इतकं त्याला देहभान नाही राहिलं त्या नारायणाला. ज्याचा पुण्याचं माप नाही. हो बहुत सुखाचा पूर्ण अभ्यासाचा जे शास्त्राने गुरुने सांगितले ते पूर्ण अभ्यास त्याने केला. अभ्यासात कुठे कच्चेपणा नाही ठेवला. असा जो पूर्ण अभ्यास तो सद्गुरूचा दास तो जाणे. काय जाणे शब्दाचा विषय नाही इंद्रियाचा विषय नाही आणि तो नाही असा नाही. आकाश केवढे है ना पृथ्वीचं माप आहे अग्नीच्या शक्तीचं माप आहे आणि जलाच्या शक्तीचं माप आहे वायूच्या शक्तीचं माप आहे आकाशाच्या शक्तीचं आणि ह्या सगळ्या शक्तीला तुझं जीवन तुझं स्वरूप शक्ती स्वरूप तुझ्या स्वरूपाच्या शक्तीवर ही सगळी शक्ती आहे. सगळ्या शक्तीचे अधिष्ठान तू आहेस. ह्या शक्ती परिच्छिन्न आहेत. एक उदाहरण सांगतो जाता जाता सांगू ना का नको उदाहरण 2 शब्द सांगतो. मतींद्रनाथ गोरक्षनाथ यांचं कोण वर्णन करू शकेल. ज्यांच्या लगीने सोन्याचा डोंगर झाला. मेलेले माणसं जिवंत केले आणि 33 कोटी देवाला भंडारात काम करायला लावले. हे 60व्या रान 60व्या घोड 60व्या वनस्पती 60व्या 7 आहेत. अशा तर नाही मला करायचा. असेही जे अप्रतिम असणारे गोरक्षवाणीचे तर राजाला नाही उठवला. श्रीहुकम राजाला नाही उठवता आले ना. हे ब्रह्मज्ञान हे बाकी सगळे उठवले. बाकीचे चमत्कार केले पण ते राजाकडे नाही म्हणले. गोरक्षा त्याचं आपलं काम नाही. ते मीठ पाणी रूप झालंय दूध तूप रूप झालंय आणि दूध तूप झालं की त्याचं काहीच कोणाच कळत नाही. तसं स्वरूपानंदामध्ये निमग्न झाला. स्वरूपानंदात निमग्न झालेल्या त्यातून त्याला आठवणे असं कोठे आठवते नाही. देहित विदेही भोगू दशा अशी ज्याची स्थिती तो मोक्ष आणि तो पूर्ण प्राप्त झाला. बाकीच नाही बाकीचा पसार आहे. हो सांगू एक कोण सांगतो. मठ मुद्रा के निमिषे
शिष्य शाखेचे असे निसंगाई घाटी फासे मठ मुद्रत आहे. मठाची इच्छा, शिष्य होण्याची इच्छा, शिष्य खूप असेल, ही दोन्ही अवस्था बंधन नाही कारण आहे. म्हणून गुरुजींनी सांगावं समाजाच्या महागा लागून समाज महागा लागावा. समाज महागा लागला तरी समाजाची कदर करू नये, तेव्हा त्या आनंदात राहते. गुरुजी म्हणायचे तसे झालं ना, कळलं ना, उठ बघ उठ. पण जवळ बसून नाही घेतलं कधी. केवढ्या साधं असू दे, ऐकलं ना, कळलं ना, उठ बघ उठ. तेव्हा वरती मोकळे राहते. आमचं ते काय मापत नाही. चला बरोबर आहे काही वस्तू तुझी हो. परंतु ज्या पुरुष की इस लोक के भोगन में अथवा ब्रह्मलोक के भोगन में कामना होवे, तीव्र वैराग्य नहीं होवे और हट से कामना को रोकी के, धनपुत्रादिकन को त्यागी के, परमहंस गुरु के उपदेश ते ओंकार रूप ब्रह्म का ध्यान करे, ताकू भोग की कामना ज्ञान में प्रतिबंध है. कळतं काही सगळ्याचा त्याग केलाय. आणि जीवनमुक्त महात्मा परमहंस त्याचा अनुग्रह झाला, पण लाभ का नाही केलेले धंदे. गुरूंच्या भाषेत सांगू केलेला चाळा, ते चाळे तुमचे कुठे जाते त्यांची भाषा बरका. तसं अंत्यकरणात जे संस्कार आहेत ते संस्कार चिंतनाला आड येतात. केलेले संस्कार कुठे जातील. म्हणून हे संस्कार जाण्याकरता वैराग्य, संस्कार जाण्याकरता द्रष्टा, संस्कार जाण्याकरता विचार, संस्कार जाण्याकरता नामाचे चिंतन, हे जर सतत राहिलं तर हे मनातले संस्कार नाहीसे होतात प्रपंचाचे. हरिमुखी गाता बरोबर गेली चिंता. हरे म्हणतो पण चिंता कुठे गेली मनातली. आणि ही चिंतनाला आड येते, हिचं नाव माया. चला किंतु ध्यान करते ही शरीर त्यागते अनंतर अन्य शरीर की प्राप्ती होवे. असा जो मध्यमाधिकारी कनिष्ठ अधिकारी ते ध्यान करताना ध्यान जर करीत असला तर त्याचं शरीर सुटलं तरी तो एका चांगल्याच ठिकाणी पुन्हा अभ्यास करतो. मग ही संतांच्या कुळात जन्मल, राजाच्या कुळात जन्मल, देव लोकाला जाईल आणि तिथं ध्यान करून मुक्त होईल. कारण ह्याने प्रपंच सोडलं ना. पण मनव सृष्टी, मनातले संस्कार, मनातले हलके भारी विचार हे जवळ येऊ देत नाही चिंतनाला. आणि हे काही गुरूंची भाषा सांग का, शत्रू चिंतित नाही ते मन चिंतित आहे. इतकं मन मूर्ख आहे. शत्रू खरा शहाणा शत्रू तो चिंतू नाही, पण मन चिंतत आहे. म्हणून काय काय करतो म्हणा, नावरे नारायणा करूनही त्याची करी होत म्हणा, पत्ना नेवाजले आता तो उदास नाही नारायणा, धाव मधले गांधीले. तुकोबाराने ही भगवंताकडे प्रार्थना केली, साधकाची भूमिका दाखवली. साधक काय करतो, भगवंताला हात मारतो. काय काय करतो म्हणा, अनेक मी उपाय केले भगवंत मनाला आवरण्याचा. काय काय करतो म्हणा, परिणावरे नारायणा, नारायणा भगवान माझं मन आवरत आहे. म्हणून आता तो उदास नाही नारायण, जेव्हा माझ्याविषयी उदास नाही. धाव मध्ये दिनागान ते लवकर मला या मनाने गांधून टाकलं, मला या मनाने माणुसकी ठेवली नाही, मला या मनाने काय करायचं हे सुचू देत नाही. हो इतकं मन आहे. आणि त्या मनाला श्रीगुरूचा दास झाल्यावर श्रीगुरू सांगितले नियमाने अभ्यास केलं, मन काही करत नाही. हो बाकीचं आम्हाला सांगायचं नाही. आता पळ म्हण माझे नावरे आवरिता, तुझं शिन होतो धावरे धावाचा. रामदास स्वामी म्हणते माझं मन खूप चंचल आहे, आवरत नाही. आजच्या पळ म्हण माझे नावरे आवरिता, तुझं शिन होतो धावरे धावाचा.
हे राम प्रभू लवकर ये. पण असा जो अभ्यास करणारा प्रपंचाचा त्याग केला पण मनातले संस्कार झाले व त्याने अभ्यास करता करता तो संतांच्या कोळ्यात जाईल, राजाच्या कोळ्यात जाईल, देव लोकांना जाईल आणि त्याचा अभ्यास करून मुक्त होईल. जो इस लोक की भोगन की कामना रोकी के ध्यान में लगा होवे तो इस लोक में अत्यंत विभूति वाले पवित्र सत्संगी कुल में जन्म होवे है. आलं का तिथंच म्हणून हितच याच लोकांच्या विषयाचा भोगता त्याग करून अभ्यास करतो पण त्या ध्यात तो मुक्त न झाल्यावर अत्यंत मोठे महाराज तुकोबाराय, वडले महाराज, आणखी माऊली, नाथ महाराज अशाच्या कोळाचा जन्म ते मुक्त होतो. म्हणून कर्म करणाऱ्याला 1000 जन्म, उपासना करणाऱ्याला 100 जन्म आणि विचार करणाऱ्याला 3 जन्म. तिसऱ्या जन्मात विचारी पुरुष मुक्तच होतो. पण ती संतांच्या कोळ्यात जाऊन काय लिहिलं? पवित्र सत्संगी मोठी विभूती तिच्या हातात. कोण? इह लोकेचा भोग भोगत नाही, या लोकेच्या भोगाला त्यांनी विधीचं बंधन केलं. सांगू का? विधीचे निदंडे पिटून इंद्रियाचे तोंडे हा धर्माकडे काहीच जाऊ नये. विधी म्हणजे शास्त्राने जसं सांगितले कोणते विषय घ्यावेत, कोणते विषय घेऊ नये. हे ज्याने असा जो पुरुष तो जर या आयुष्यात मुक्त नाही झाला तर तो संतांच्या कोळ्यात जाऊन मुक्त होतो. म्हणून ह्या विषयाचे बंधन करावं लागतं. आणि विषयाचं बंधन म्हणजे ज्या अवस्थेत ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यासी ही 4 आश्रमात जर राहते जेवायला कोणते आश्रम कसं वागावं, काय खावं, काय बोलावं, कसं बघावं, कसं चालावं आहे का माहिती? तोंड दिलं म्हणून बोलायचं असतं काय? पाय दिलं म्हणून चालायचं असतं काय? सुखे तीर्थयात्रा जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, मग बाकीचं प्रपंच सरला नाही. आता कसं आहे? आपापल्या मनाला विचारावं कसं आहे ते. इथं कोणाला सांगावं? त्याचं हाय ते आम्ही सांगतो तरच हे होतं रे. नाहीतर मग ते गुरुजी एखाद्या वेळेस आल्या की मशीन गेल्या वेळेस 3 दिवशी किती होत्या मशीन किती गेल्या कोणा ठोक. तसं काय केलं काय माहीत नाही. आणि हे एकच शब्द माझा नाही बरं का, हे सगळे गुरुजीचे शब्द आहेत. चला कहा पूर्व कामना के विषय सारे भोग प्राप्त होवे है और पूर्व जन्म के ध्यान के संस्कारण ते फेरी विचार में अथवा ध्यान में प्रवृत्ती होवे है ताते ज्ञान होय के मोक्ष होवे है. म्हणून पूर्व केलेले प्रपंचाचे संस्कार तिथं आडवे येतात. पण मागं अभ्यास केलाय ध्यान धारणाचा, साधूची संगती केली, त्याच्यामुळे त्या संतांच्या कोळ्यात जन्मलेला जो कोण जीव त्याला त्या ध्यानाच्या त्याने त्या विचाराच्या अभ्यासाने त्याला तिथं मुक्त मिळते आणि विषयाचे संस्कार कमी होतात. विषयाचे संस्कारच राहत नाही. किती राहत नाहीत? गुरूंच्या प्रश्नात असं कधी स्वप्न पडलं का तुम्हाला? मी दगड खातो म्हणून विषय ऐकायचा, नीट लक्षात ठेवायचा. स्वप्नात सगळं काही येईल पण मी दगड खातो असं येते का स्वप्नात? ही जसं काहीच नाही, दगड खाण्याची वृत्तीच नाही, तितकं त्या पुरुषाच्या ठिकाणी विषय नसतो आणि मग तिचा आनंद होतो, मोक्ष होतो. आता काय? आता तुमच्या मनात तुम्ही विचार करा. आम्ही गणित सोडवतो, आम्ही गणित सांगतो. परमार्थाचं गणित कसं असतं, भूमिका कशी असते, कोणत्या भूमिकेचं कोणतं साधन आहे, ते साधन फलीभूत नाही झालं तर त्याला जागा कुठे राहते? तर त्याला संतांच्या कोळ्यात राहते. प्रपंचाचा त्याग केलाय, पोरं बाळ तो वेगळा राहिला, एका क्षेत्रात गेलाय, चिंतन करतो. पण प्रपंचाचे संस्कार आले येतात. तरी पण जे काही साधन असेल त्याचं ते साधन केल्यामुळे प्रपंच संस्कार कमी निर्जीव झाले तरी मेलेले संस्कार असले तरी त्याला दुसऱ्या जन्मात संतांच्या घरी येतं, त्याचा अभ्यास करतो मुक्त होतो.
ब्रह्मलोक के भोगन की कामना रोकी के, हाँ ब्रह्मलोक के भोगन की कामना रोकी के हाँ ओंकार रूप ब्रह्म के ध्यान में लगा होवे तो शरीर त्यागी के ब्रह्मलोक को जावे है. आता ओमचं ध्यान करणारा ब्रह्मलोकाचं भोग, आता ब्रह्मलोकाचा भोग काय सांगू, एका एकाचा लोकाचं इंद्रलोक काय, स्वर्गाचा भोग काय, वैकुंठाचा भोग काय, कैलासाचा भोग काय, ह्या एका एका भोगाचा विचार जर केला तर माणसाला वाटावं तिथेच विचार करावा. पण तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात, आणि करना लगे माईक पदार्थ ते मार्जार्थ नको. ब्रह्मादिक पदे दुःखात ईश्वराने, अरे ब्रह्मादिक देवाचं ही पद शेल के दुःखाचं ठिकाण आहे, त्यांनीच म्हणावं. हो, आणि ब्रह्मादिक पद म्हणजे जिथं वेद बोलतो, जिथं जगाचे उठा ठेव करण्याची शक्ती आहे, आणि ते ब्रह्मलोक, आणि त्याला हे म्हणते दुःखाचं ठिकाण तुकोबारा. हा तुम्हाला इतर खमलं मेकडे सुटत नाही वेळे हो, काय शांतपणा लावणार. चला तहा मनुष्यनको पितरनको देवनको दुर्लभ जो स्वतंत्रता है ताके आनंद को भोगे है. कोण हा साधक, तिथे गेल्यावर सगळे लोक परतंत्र आहेत, जीव परतंत्र आहे, देव लोकांना गेलेला जीव परतंत्र आहे. जोपर्यंत पुण्याचा साठा आहे तोपर्यंत त्याची मजा आहे, पुण्य संपलं जिथे थाकलून. पण बोलून सांग, पंढरीत गेल्यावर जवळ पैसे खिशात तोपर्यंत पंढरी, पैसे संपले तर मागाय. तसं जो पुण्याची पावटी सरे, सवय इंद्र पदाचे उठे उतरे, येऊ लागते माघारी मरते लोक. स्वर्गाला गेलेला माणूस त्याचा पुण्याचा साठा जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं राहता येतं. पुण्य संपले की खाली देव देते धरून, चल जा तोशी तर तुमचं पैसे संपले खाली राहा. पण हे सगळे लोक देव लोक का स्वतंत्र आहेत, आणि हा स्वतंत्र आहे, आणि स्वतंत्र झाल्यामुळे स्वरूप आनंद भोगतो. असं यांनी कर्म केलं की त्या कर्माचं मापच नाही. एक सांग उदाहरण सांगतो. तुम्ही श्रीमंताचा आकडा सांगा. सार्वभौम राजा, आता त्याच्याकडे माप आहे का पैशाला? उदाहरण सांगायचं. सार्वभौम राजा, याच्या पुढे जाऊ का? 33 कोटी देवाचा राजा, तो परतंत्र आहे. तुमचं कुठे आहे? 33 कोटी देवाचा राजा, ते त्या राजाचं वैभव सांगा. जिथं कामधेनूचे खिलारे, कल्पतरूचे वन, चिंतामणीच्या सडका, अमृताचे कोटारे, उर्वशा रंभासारख्या स्त्रिया, त्याच्या पोटात गुमूत नाही अशा स्त्रिया, पण ते परतंत्र. हे साधनचे विचार वेगळे. वास्तुविषय 2 ओळी वाच. जितनी हिरण्यगर्भ की विभूति है सो सारी सत्य संकल्पाधिक विभूति इसको प्राप्त हुए है. म्हणून जे दुसरा जयेश्वराचा सत्य संकल्प, तिथला हिरण्यगर्भाला गेलेला जसं ओमचे जप करून त्याचा संकल्प खरा होतो, त्याने संकल्प केल्यावर त्याला लाभ होतो. तरी पण आनंद पुढे राहिलाय, फक्त मिळतं पण, कारण पाठीमाग समोर किती प्रबल आहे. हो चला कुंडली म्हणून नरदेहाचं कर्तव्य हे मोठं महत्वाचं आहे. त्याला एकच चरण घेतलं लक्षात येतो मला. बहुत सुकृती नरदेहाची प्राप्ती किती पुण्याने मिळते ती नाथ म्हणजे मला सुद्धा सांगता येत नाही. एवढ्या पुण्याचं नरदेहाचा उपयोग काय करता रे तुम्ही, की ज्या पुण्याचं माप नाही अशा पुण्याने हा नरदेह मिळालाय.
आणि काय करता तुम्ही? बघा तुम्ही आपल्या मनाला विचारून काय करता, आम्हाला काय माहिती. ज्यात समाधान नाही ते करतात, ज्यात चिंता नव्हतं रोग होतं ते करतात, ज्यात हलक्या विचाराने तुम्हाला खाली पदच्युत केले ही करतात. म्हणून एक गुरुचं उदाहरण सांगतो फक्त. मोजकरी मागून मुक्त व्हावा की जेला विकावून नापास व्हावा. मोजकरी मागून पास व्हावा का जेला विकावून नापास व्हावा. याचा अर्थ असा, या जन्मामध्ये परिस्थिती नाजूक असेल पण स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि एक असा जन्म आहे त्याला काहीच कमी नाही पण यम लोकांना जातो. आणि याच्या घरी बसायची सोय नाही पण ते देवरूप होतो. तसं पास आणि नापास. मधुकरी मागून पास होणं म्हणजे परिस्थिती जशी असेल असं ठेवणं, ते परिस्थिती. आणि बाकीचे 50 नंबर जमीन, बैलाचं कोटं भरलं, माणसाला माप नाही, पैशाला माप नाही, नरकाला जातो. आणि इकडे ह्याला खायला आलं नाही पण देव येतो. म्हणून आमच्याकडे कोणी येत नाही हेच बरं.